तेव्हा सकाळी 6 वाजता भांडूप स्टेशन परिसरातली आपण हे दृश्य पाहतोय। मध्य रेल्वेची वाहतूक ही आता अगदी हळूहळू पूर्वपदावर येते आहे। ठाणे सीएसएमटी आणि सीएसएमटीहून ठाण्याकडे लोकल रवाना झालेली आहे। विक्रोळी भांडूप या स्थानकांवर पाणी साचलेलं होतं। पहाटेच्या दरम्यान जो मुसळधार पाऊस कोसळलेला होता, त्यामुळे जवळपास 8 इंच इतकं पाणी या संपूर्ण परिसरामध्ये कोसळलेलं होतं। तर सकाळी 7 वाजता किंग सर्कल परिसरामध्ये देखील जवळपास गुडघाभर इतकं पाणी या ब्रिज खाली आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। तर अंधेरी सबवे असेल, एसपी रोड असेल, या सगळ्या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। तर मुंबईतल्या हिंदमाता जंक्शनवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। नोकरदार वर्ग जो आहे तो आता मोठ्या संख्येने बाहेर पडेल। रस्ते वाहतूक असेल म्हणजे बेस सेवा असेल, त्यासोबतच रेल्वे सेवा असेल, याचा सगळ्याचा परिणाम आपल्याला या पावसाचा परिणाम त्याच्यावर होताना पाहायला मिळते। सीएसएमटी सायन कुर्ला स्थानकांवर सध्या पाणी साचलेलं आहे, परंतु अतिशय धीम्या गतीने इथे रेल्वे वाहतूक सुरू आहे। तर विक्रोळी आणि भांडूप स्थानकांवर देखील पाणी साचलेलं पाहायला मिळालं। तर ठाण्यातून सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा यामुळे ठप्प झालेली होती, परंतु आता लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर येते आणि मुंबईतल्या हिंदमाता जंक्शनवर देखील पाणी साचलेलं आहे। पावसामुळे मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे। सक्कर रोड चौक वडाळा या परिसरामध्ये देखील पाणी साचलेलं आहे। दरम्यान या मुसळधार पावसामुळे एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झालेला आहे। सिंहगड एक्सप्रेस, प्रगती, डेक्कन क्वीन, मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आलेले आहेत। तर मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे पुण्यातून येणाऱ्या सिंहगड, प्रगती आणि डेक्कन क्वीन एक्सप्रेस या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे मुंबई पुणे असे जे लोक रोज अपडाऊन करतात, जे प्रवासी अपडाऊन करतात, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट। एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत त्याच्या एक्सप्रेस गाड्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत। सिंहगड, प्रगती, डेक्कन क्वीन, मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आलेली आहे। मुंबई परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे, त्यामुळे या केवळ मुंबईतल्या परिसरातच नव्हे तर लांब पल्ल्याच्या ज्या एक्सप्रेस आहेत त्याच्यावर देखील याचा मोठा परिणाम होताना पाहायला मिळतोय आणि परिणामी एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आणि आपण ही दृश्य पाहतो मुंबईतल्या सांताक्रूज परिसरातली, सांताक्रूज स्टेशन परिसरामध्ये देखील पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तू